हे रूम आणि हे देवघर आहे इकडे. तर बघू शकता देवघर आहे आमचं आणि इथं आम्ही पूजा वगैरे करतो. तर देवाच्या कृपानं आमचं चॅनल चांगलं चाललं पाहिजे भावानं. सबस्क्राईब करा भावांनो. तर भावांनो हेच कृपा तुमची आशा माझी आशा आहे. तर तुम्ही खरंच सपोर्ट करणार म्हणून हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि ह्या चॅनलवर कधी आम्ही काम नाही केलं कारण आमचं एक 2Kचं चॅनल बंद पडलेलं होतं. तर भावांनो नक्की तुम्ही सपोर्ट करा अशी मी विनंती करतो. तर हे मित्रांनो कसे आहे तुम्ही. माझं नाव आहे राहुल आणि स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये. तर भावांनो मी आज माझ्या घरांचं होम टूर देणार आहोत. तर भावांनो हे बघा सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या बहिणींच्या ट्रॉफ्या दाखवतो. तर भावांनो चला बघूया. तर भावांनो हे तर आहे त्यांच्या मेहनतीचं फळ. पण आमचं आता माझ्या मेहनतीचं फळ म्हणाल तुम्ही तर माझ्या मेहनतीचं फळ तर आता काही झालेलं नाही आहे. तर काही म्हणजे फळ वगैरे काहीच नाही. तर भावांनो मी आता तुम्हाला पूर्ण घर दाखवणार आहे. तर बघू शकता आमचा हा आरसा आहे फुटलेला. तर बघू शकता तुम्ही. आणि हे आहे ब्रश वगैरे कंगवा वगैरे ठेवतात. आणि हे इथं की हँगर लॉक ठेवून आहे. तर भावानं हे माझं बाहेरचं कूलर ठेवून आहे बाहेर. आणि हे सिलाई मशीन झाकून आहे. तर हे माझी आजी आहे बसून या खाली. तर भावानं हे जे ट्रॉफी आहे जे टेबलावर ठेवलेलं आहे. आणि इथं पूर्ण सगळं कचरा पडलेला आहे भावांनो इथं बघू शकता तुम्ही. आणि हे टेबल आहे. टेबलच्या वर तर TV आहे भावांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे. आणि माझ्या मम्मीनं काय केलं पाहिजे का ह्या बॉटलीचं कापू हे डिझाईन अशी तयार केली तुम्ही बघू शकता. आणि हे पण कमेंट करा का तुम्हाला पण बनवता येते का तसे बॉटलीचे वेगवेगळे फुलं असं तसं जे आपण बनवतो घरगुती डिझाईन म्हणून वापरायचं. भावानं बघू शकता अशा प्रकारे आहे. आणि हे आमचे कपडे आहे भावानं हँगरमध्ये लटकलेले आहे. आणि तारावर जे लटकलेले आहे. आणि समोर घडी आहे जस्ट दरवाजाचा वरतं. आणि हे माझी बॅग वगैरे. आणि हे माझा ताईचा फोटो बघू शकता. आणि भावांनो हा आमचा बेड आहे. तर बघू शकता भावांनो हा बेड आहे. आणि हे आमचे किचन रूम आहे. तर हे किचन रूमच्या अंदर आम्ही एंटर झालो आहे. तर बघू शकता हे आहे आपलं टाटोऱ्या ठेवायचं हँगर. आणि हे आपलं बोर्ड आहे. बोर्डावर साईडला आम्ही ऑइलचे ते कॅन कापली आणि ते लावून दिली जस्ट मोबाईल लटकवण्यासाठी. तर भावांनो बघू शकता असा कचरा पडलेला आहे खिडकीवर. तर बघू शकता भावांनो हे आहे किचन रूम. आणि इथं काय मसाला भात वगैरे मांडलेला आहे भावांनो. चटणी वगैरे आहे कायची बघा. आणि वरण आहे बघू शकता कुकरमध्ये वरण आहे. आणि हे सिलेंडर भावांनो. इकडे पाणी प्यायचा गुंड वगैरे आहे. आणि हे आमचे भांडे आहे भावांनो. आणि हे एक कॅन पाण्याची. आणि इकडे बाथरूम आहे म्हणजे भांडी धुण्यासाठी भांडे. तर ते आहे भावांनो. तर आमचं सगळं हे जे आहे भावांनो. तर भावांनो माझे बाबा काम करत आहे इथे. तर भावांनो त्यांच्यातर्फे आम्हाला हे रूम दिलेली आहे. तर आम्ही इथे राहतो. आणि हे बघा इकडे कपडे लटकलेले आहे भावांनो. आणि इकडे बाज वगैरे आहे. हे तिसरी रूम आहे. आणि इकडे टावेल आणि हे खिडकी बघू शकता. इथं पण बहुत सारं सामान ठेवलेलं आहे. आणि रिसेंटली माझ्या पप्पांना हे माईक आणलेलं आहे. तर हे कुठेतरी घुमायला गेले ते तर तिथून आणलेलं आहे हे माईक. तर मी तुम्हाला कमेंट पिन करून देईन कोणत्या गावला गेले ते. तर भावांनो हे बघा कपडे. आणि हे अंदरची पुन्हा रूम. हे भावांनो हे गादी वगैरे ठेवतो. हे पुन्हा एक बेड आहे इथे. तर भावांनो आम्ही आता अंदरची रूम दाखवणार आहे तुम्हाला. तर बघू शकता हे अशी काही आमची अंदरची रूम आहे. हे आता मी ह्या रूमला जिम रूम म्हणतो. तर भावांनो बघू शकता मी हे वरती लटकवलेलं आहे. आणि हे हातोडी लटकवलेली आहे म्हणजे असे पुश करायसाठी. आणि हे दगडाचं बनवलेलं मटेरियल आहे म्हणजे ते वेट आहे ते उचलायचं हातानं. आणि हे डंबल बनवलेलं आहे भावांनो. आणि हे हातासाठी पंचिंग यासाठी वापरलं जातं भावांनो हे रूम. आणि हे देवघर आहे इकडे. तर बघू शकता देवघर आहे आमचं.
आणि इथं आम्ही पूजा वगैरे करतो. तर देवाच्या कृपेनं आमचं चॅनल चांगलं चाललं पाहिजे भावानं. सबस्क्राईब करा भावांनो. तर भावांनो हेच कृपा तुमची आशा माझी आशा आहे तर तुम्ही खरंच सपोर्ट करणार म्हणून. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि ह्या चॅनलवर कधी आम्ही काम नाही केलं कारण आमचं एक 2Kचं चॅनल बंद पडलेलं होतं. तर भावांनो नक्की तुम्ही सपोर्ट करा अशी मी विनंती करतो. तर भावांनो हे बघा आमची बॅग वगैरे इथे लटकण्याने हे आहे सरात बाबाच्या लग्नाचा म्हणजे बेड आहे ह्यावाला असंच ठेवून आता अंदर. तर भावांनो हे आमचं घर आहे आणि आता मी बाहेरून दाखवतो तुम्हाला. तर भावांनो हे माझी गाडी आहे आणि हे राईस मिल आहे जिथे माझे पप्पा काम करते. आणि भावांनो हे माझ्या घराचं मेन गेट आहे जे आपण अंदर घुसतो आणि जस्ट बाजूले फुलांचे झाड आहे बघू शकता. आणि इकडे संडास बाथरूम आहे बांधलेले. आता हे जस्ट माझ्या घराच्या बाजूला ही तुळशी आहे. तर हे मोठी व्हायला थोडं टाईम लागेल पण मोठी होईन बघू शकता. अशा प्रकारे भावांनो आमचा घराचा टूर होता. तर भावांनो नक्की सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि भावांनो तुमचं खरंच सपोर्ट पाहिजे. तर भावांनो नक्की सपोर्ट करा आणि असंच भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.